संकुलाचं काम केलं आहे आणि हायवेचं वगैरे काम केलेलं आहे। मला वाईट वाटते की या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगावं लागतात, सगळ्यांना माहित असायला पाहिजे, ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे। पण मला वाईट ह्याचं वाटते की आपल्या मतदारसंघात टीकेचं राजकारण चालते। टीका करणं खूप महत्वाची आहे। तुम्ही जर टीका केला तर तुम्ही चर्चेत याल, टीका केली तर लोक तुम्हाला विचारतील आणि म्हणून जे विरोधक आहेत ते दरवी टीका करत राहतात। त्यांना टीकाशिवाय काही दिसतच नाही। त्यांना दिसत नाही की 75 वर्षात जे कोणत्याच आमदारांनी केलेले नाही तेच आमदार श्यामसुंदर शिंदेने करून दाखवलेलं आहे। टीकेचं राजकारण म्हणजे काय? टीकेचं राजकारण म्हणजे काय? हा रस्ता झाला नाही, तो रस्ता झाला नाही, हे असं का, ते तसं का? अरे एवढे वर्ष जेव्हा तुम्ही होतात तुम्ही काय केलं? जेव्हा इतर होते त्यांनी काय केलं? जर 50 वर्ष, माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर 50 वर्ष काहीच काम झालं नाही तर 5 वर्षात सगळे कामं होऊन जातील का? असं शक्य आहे का? 50 वर्षात जर कोणतेच काम केले नाही 5 वर्षात सगळे कामं होतील का? हे शक्य आहे का? जर 50 वर्षाचं 75 वर्षाचं काम भरून काढायचे असतील त्याला 5-25 वर्ष, 10-20 वर्ष, 10-15 वर्ष तरी कमीत कमी लागतील, कारण एवढे कामं उरलेले आहेत, एवढे कामं राहिलेले आहेत आणि हे राहिलेले कामं आमदार श्यामसुंदर शिंदे इथं आज करत आहेत। आपली जर ह्याच्या आधीचे आमदार जे एवढी टीका करतात, खडखडून टीका करतात, ह्यांची जर टीका आपल्याला मनात घ्यायची असती तर त्यांनी स्वतःहून ह्याच्यातले कोणतेच काम आधी केले का नाही? आणि हे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरचे काम आहेत, मी कोणते दूरचे काम सांगत नाहीत। जे साहेबांनी उस्माननगरला केलेत, पानशेवडीला केलेत, भरपूर हायद्याला केलेत, चिखलीला केलेत, कातकळंब्याला केलेत, भरपूर गावांमध्ये केलेत, मी त्या कामांबद्दल तर त्याचा विषय अजून काढलेलाच नाही। मी विषय फक्त कंधार शहराचाच काढतोय आज, कारण उद्घाटन फक्त कंधार शहरातल्या कामांचं आहे। कंधारमध्ये तर एवढे कामं दिलेलेच आहेत, पण कंधार तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि बऱ्याच गावात भरपूर निधी देऊन विकास कामं आज इथं झालेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की असा व्यक्ती आपल्याला परत भेटेल का जो खरोखर लोकांचं कल्याण करतो, जो खरोखर समाजाचं कल्याण करतो आणि ज्याला कल्याण करण्याचाच आनंद आहे, त्याला दुसरं काही नको, त्याला ऑटोवाल्यांचे हफ्ते नको, त्याला त्याचे हफ्ते नको, दारूवाल्याचे नको, बऱ्याचशा ज्या गोष्टी घडत आल्यात त्या गोष्टींच्या त्यांना आहारी जायची बिलकुल इच्छा नाही। असा आमदार आपल्याला लाभलाय, मला लाभलाय, ह्याच्याबद्दल मी फार आनंदी आहे। ते आता माझे वडील आहेत हा वेगळा विषय आहे, पण कोणी पण असता तर माझ्या मतदारसंघासाठी मी हेच म्हणलो असतो की या पद्धतीचा आमदार मला पाहिजे, जो विकास कामं करतो आणि त्याचाही खूप हाहाकार करत नाही, त्याचा खूप आवाज काढत नाही। असा काम करणारा व्यक्ती आपल्याला लाभला, हे खरंच आपलं भाग्य आहे। राहिला विषय जे माझ्या मित्रांनी आता काढला होता की मैदानात जे नवीन पहिलवान आले, अरे ते पहिलवानच नाहीत, मैदानात उतरले असतील, मैदानात आले असतील, पण पहिलवान तर नक्कीच नाही। मला टीका करायची इच्छा नव्हती आणि मी टीका करण्यासाठी हे भाषण किंवा टीका करण्यासाठी इथं आलो नाही, पण जर टीका नाही केली तर ते आपल्याबद्दल काही पण बोलतच जातात आणि हे योग्य आहे का? हे बरोबर आहे का? जर आपण शांत राहिलो तर ते आपल्यावर चढतात, त्याच्यामुळे मला आज असं बोलावं लागत आहे। हो, ते पैलवानच नाहीत, आता कोणी म्हणतात बिमार झाले, कुठेतरी गेले, मला माहित नाही। जर खरोखर बिमार असेल तर त्यांना देवाची कृपा असून त्यांची तब्येत बरोबर व्हायला पाहिजे, पण बिमार जर नसतील, काही सांगता येत नाही, ते पण नाटक करत असतील, जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच ते गुल होतात। त्यांचा गुल होण्याचा खूप एक छान प्रकार आहे, गुल काही झालं तर गुल, कुठे गेले? पुण्याला गेले। कसं ते जातात पुण्याला? कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात आणि जेव्हा सोयीचं असते, जेव्हा सोयीनुसार चालायचं असते तेव्हा ते नांदेडमध्ये टपकतात, लोहा कंधारमध्ये टपकतात। कसं तुम्ही लोह्यामध्ये टपकता, कसं कंधारमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा तुम्ही गायब होऊन जाता। हा का आहे, का चालू आहे, ह्याचं आम्हाला पण उत्तर द्या। तुम्ही टीका एवढ्या जोरजोराची करता, एवढे 20-25 वर्ष तुम्ही कुठे होतात? एवढे वर्ष तुम्ही कुठे होतात? शिंदे साहेबांचं काम जरी ते मतदारसंघात, जरी ते
नांदेडला राहायला नसले तरी 40 वर्षापेक्षा जास्त पासून त्यांचं काम इथं चालू आहे. 40 वर्षापासून ते लोकांचं मदत करत आले. समाजातल्या